ऑल राईट, क्वेश्चन झाला का सॉल्व्ह? ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेलाच आहे. ओके, क्वेश्चन ऑलमोस्ट ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेलाच आहे बाळांनो. इथे काय काढलं आपण हे समजून घ्या कॉन्सेप्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर विथ रिस्पेक्ट टू एअर. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज μ2 अपॉन μ1, पण वेलॉसिटी मध्ये सिक्वेन्स रिव्हर्स करायचा. आता v इज इक्वल टू एन लॅम्बडा. v इज इक्वल टू एन लॅम्बडा, त्याचं लॉजिक पण वापरायचं. ओके, v इज इक्वल टू एन लॅम्बडाचं लॉजिक वापरा. इथं कसं आले v1 अपॉन v2. 1 कोण आहे? एअर, त्यालाच लिहिले आपण. हे एक्स्ट्रा लिहिले आपण. v इज इक्वल टू एन लॅम्बडा. v इज इक्वल टू एन लॅम्बडा. va इज इक्वल टू एन लॅम्बडा आहे. vw इज इक्वल टू एन लॅम्बडा w. एन कॅन्सल, लॅम्बडा a अपॉन लॅम्बडा w, लॅम्बडा a अपॉन लॅम्बडा w. लॅम्बडा एअर इज लॅम्बडा, लॅम्बडा w इज वॉटर मध्ये वेव्हलेंथ कमी असणार. ओके, वॉटर मध्ये स्पीड पण कमी होते, वेव्हलेंथ पण कमी होते. v इज इक्वल टू एन लॅम्बडा असतो ना, v कमी झालेला असते, मग लॅम्बडा पण कमी होते, कारण फ्रिक्वेन्सी तर सेमच राहणार आहे. ओके, सो दिस here mu is equal to lambda upon lambda dash, and here we want lambda dash upon lambda, so 1 upon mu. So x dash is equal to this, x dash is equal to this 1 upon mu into x, 1 upon mu into x. So answer is simply x upon mu. The value of x is given as 0.4 millimeter. X value 0.4 millimeter. Value of mu is 4 by 3. Value of mu is 4 by 3. 0.4 upon 4 is 0.1. 0.1 into 3 is 0.3. 0.4 upon 4 is 0.1. 0.4 upon 4 is 0.1, and that 0.1 into 3 is 0.3. So answer is 0.3 millimeter. Answer is 0.3 millimeter. So which option you will select? Here 0.3 means 0.30. 0.3 means 0.30. So here you will choose option number A. Okay, option number A. 33 पर्यंत समजले का बघा? Just reply me clear and written so that I can move on to the next questions. CW. Yes, good. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन कुठला आहे बघा? 33 च्या पुढे आता 34, 35, 36. 34, 35, 36. बोला. $37, $38, $39. 37, 38, 39. आता वाचत बसू नका, क्वेश्चन केला असेल तुम्ही, रेफरन्स साठी फक्त दाखवते. 38. ओके, 38 बघा, 38 बघा. क्वेश्चन नंबर 38. डाउट्स कॉमन आहेत, याचा अर्थ डेफिनेटली क्वेश्चन्स ते ट्रिकी असतील थोडेसे. सॉल्व्ह करूया आपण. चला बघा कसं करायचं असते ते. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, डेटा लिहून घेतला YDSE. द डिस्टन्स बिटवीन दी टू स्लिट इज हार्ड. डी चेंज केला, काय केला? डी चा d/2 केला. ओके, पहिल्या केसमध्ये डी होता, डिस्टन्स बिटवीन द स्लिट स्मॉल डी असते, नंतर ते काय केले? d/2 केले. ओके, 38 ना? ओके, आय थिंक 38 वाचायला पाहिजे होतं, मी 37 वाचला. माय मिस्टेक, सॉरी. In Young's double slit experiment, one of the slit is covered with the transparent sheet. Okay, दोन पैकी एक स्लिट काय केली आहे? कव्हर केली आहे. दिस इज S1, दिस इज S2. वन ऑफ दी शीट इज कवर्ड विथ अ ट्रान्सपरंट मटेरियल. ठीक आहे. ऑफ थिकनेस इक्वल टू, या शीटची थिकनेस स्मॉल टी दिलाय. ओके, स्मॉल टी द्यायचं असं, थिकनेस ऑफ दी ऍडिशनल शीट. दिस इज स्लिट and this is sheet. Okay, this is 3.6 into 10 raised to minus 3 centimeter. All right, due to which the position of central fringe, central bright जो काय आहे, central fringe shifts, बरोबर, shift in the pattern मिळते तुम्हाला, to a position originally occupied by the 30th bright fringe. Let me read it again. In Young's double slit experiment, one of the slit is covered with a transparent sheet of the thickness equal to this, due to which position of the central fringe shifts through to the new position which was originally occupied by 30th bright fringe. Okay, so initially कुठे असणार central fringe? central असणार. initial position P होती ती.
सेंट्रल ब्राईटची इनिशियल पोझिशन. आता तो सेंट्रल ब्राईट कुठे शिफ्ट झालाय आता मला सांगा. ज्या बाजूला शीट इंट्रोड्यूस केलेली असते त्या बाजूला पॅटर्न शिफ्ट होतो. सगळा पॅटर्न वरती शिफ्ट होणार आहे. कम्प्लीट पॅटर्न विल एंटायरली शिफ्ट अपवर्ड. ज्या बाजूला शीट आहे त्या बाजूला पॅटर्न शिफ्ट होतो. पण पॅटर्नचा शिफ्टचा फॉर्म्युला शिकवला होता एक्स नॉटचा फॉर्म्युला शिकवला होता. किती स्क्रीनवरती किती शिफ्ट मिळते. ओके, त्याचा फॉर्म्युला परत लिहून पण देईन. ओके, दॅट शिफ्ट कितीची आहे. आता ही नवीन पोझिशन जी काय आहे सेंट्रल मॅक्सिमाची, ती ओरिजिनली कुणी ऑक्युपाय केली होती. 30th ब्राईट बँड, 30th फ्रिंज. ऑफकोर्स 30th ब्राईट बँड किती डिस्टन्स वरती असला पाहिजे. 30 टाइम्स एक्स वरती असला पाहिजे. 30 टाइम्स कॅपिटल एक्स. पहिला ब्राईट बँड 1 टाइम्स एक्स, दुसरा ब्राईट बँड 2 टाइम्स एक्स, nth ब्राईट बँड n टाइम्स कॅपिटल एक्स. सो 30th ब्राईट बँड 30 टाइम्स कॅपिटल एक्स. सो n किती आला 30 आला. सो इथे लिहा 30 टाइम्स कॅपिटल एक्स. सो शिफ्ट किती मिळाल्या 30 टाइम्स कॅपिटल एक्स. पुढे काय विचारले. The refractive index of the sheet if the lambda equal to this. Refractive index mu of the sheet equal to question mark given lambda is equal to 6000 angstrom unit. This is the question. This is how you should extract what is given and what is asked. असं करून पहिल्यांदा what is given आणि what is asked करून घ्यायचं. सिंपल फॉर्म्युला आहे. शिफ्ट इन द पॅटर्न, पॅटर्नच्या शिफ्टचा एक फॉर्म्युला आहे. ओके, पॅटर्नच्या शिफ्टचा फॉर्म्युला असतो डी बाय डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1t. फॉर्म्युला काय डी बाय डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1t. आता डी बाय डी म्हणतोय, डिनॉमिनेटर मधला डी कॅपिटल असला तर म्हणायचं आहे. डिनॉमिनेटर मधला डी कॅपिटल असला तर म्हणायचं आहे. आता डी बाय डी म्हटलं मी म्हणजे खाली कॅपिटल हा शब्द मी वापरलाच नाही ना. मग डी बाय डी कसं लिहिणार मी. कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी लिहिणार. जर मी डी अपॉन कॅपिटल डी म्हटलं तर डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल डी असेल. अदरवाइज मी म्हणत नाही ना. ती ट्रिक तुम्हाला सांगितली कन्फ्युजन न होण्यासाठी. सो डी बाय डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू टी. डी बाय डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू टी. चेक करा. एक्स नॉट ची व्हॅल्यू माहिती आहे 30 टाइम्स एक्स. कॅपिटल डी स्मॉल डी माहित नाहीये. दिलाय का बघूया. नाही दिला, फक्त लॅमडा दिलाय. फक्त लॅमडा दिलाय. ठीक आहे, बघूया काय करता येईल. म्हणजे हे डी बाय डी काहीतरी करून कॅन्सल व्हायला पाहिजे. माहित तर नाहीये. लॅमडा दिलाय त्यांनी. थिकनेस ऑफ द ऍडेड शीटची थिकनेस त्यांनी आपल्याला दिलेली आहे. सो नो इश्यूज. सो समहाउ वी हॅव टू इलिमिनेट दिस डी बाय डी. लेट अस रिप्लेस दिस एक्स नॉट. एक्स नॉट काय सांगितलंय शिफ्ट इन द पॅटर्न. किती आहे ती 30 टाइम्स कॅपिटल एक्स. लिहा इथं 30 टाइम्स कॅपिटल एक्स इज इक्वल टू डी बाय डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1t. ऑफकोर्स म्यू विचारलाय. टिकमार्कचं तुम्हाला लॉजिक कळते. ज्याचा डेटा आहे त्याला टिकमार्क करतोय आपण, ज्याचा डेटा नाही त्याला टिकमार्क काही करत नाही. ओके, तर समहाउ हा डी बाय डी इलिमिनेट झाला पाहिजे. कारण एक इक्वेशन एक आणून असंच अल्टिमेटली क्वेश्चन असला पाहिजे. म्यू मायनस 1 इंटू टी. थिकनेस तर दिली आहे. लगेच सबस्टिट्यूशन करायची नाही. जे पाहिजे ते पहिल्यांदा अरेंज करायचं आणि मगच सबस्टिट्यूशन करत चला. सो आता कॅपिटल एक्स ला कसं रिप्लेस करायचं. कॅपिटल एक्स ची काय डायरेक्टली फ्रिंजविड्थची काय डायरेक्टली व्हॅल्यू पण दिली नाही आहे क्वेश्चन मध्ये. या डेटामध्ये जो का आपण एक्स्ट्रॅक्ट केला, आता परत क्वेश्चन मध्ये बघायची गरज नसली पाहिजे. कारण प्रत्येक डेटा पहिल्यांदा व्यवस्थित एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. सो आता कॅपिटल एक्स ची व्हॅल्यू नाही दिली, पण कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला शिकवलाय. काय कॅपिटल एक्सचा फॉर्म्युला. पार्ट डिफरन्स एक्स डी अपॉन कॅपिटल डी. पार्ट डिफरन्सचा लॅमडा झाला की एक्सचा कॅपिटल एक्स. सो कॅपिटल एक्स इज इक्वल टू काय येते लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो राईट हिअर लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. सो 30 लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी is equal to capital D upon small d into bracket mu minus 1 into t. Sir, this d by d cancel. लॅमडा त्यांनी दिलाय, टी पण त्यांनी दिलाय. सो लॅमडाला टिक मार्क, टी ला टिक मार्क. दिस इज वन इक्वेशन वन अननोन. एकच अननोन आहे म्यू. वन इक्वेशन वन अननोन कायमच सॉल्व्ह होते. ओके, लेट अस ट्राय टू फाइंड आउट द आन्सर. आता आता हा टी जो आहे तो लेफ्ट साइडला आणला पाहिजे. सो 30 टाइम्स लॅमडा डिवाइडेड बाय स्मॉल टी. 30 टाइम्स लॅमडा डिवाइडेड बाय स्मॉल टी इज इक्वल टू दिस म्यू मायनस 1. Just give me a second. हाँ, this 30 lambda upon t, हा जो काय t आहे तो लेफ्ट साइडला आणला, इज इक्वल टू म्यू मायनस 1. सो राईट हिअर म्यू मायनस 1 ऍज इट इज. ओके, आता हा -1 पण इकडे घेतला पाहिजे म्हणजे तो +1 होणार. सो +1 झाला तो, प्लस दिस 30 टाइम्स लॅमडा अपॉन टी इज इक्वल टू म्यू झाला. आता म्यूचं कॅल्क्युलेशन करा. म्यू इज इक्वल टू काय आहे ते बघा. 1 प्लस 30 इंटू लॅमडा काय दिलाय 6000 अँगस्ट्रॉम युनिट दिलाय. डेटामध्ये आहे आपल्या. सो 6000. फायनल आन्सर कसं काढायचं, कुठल्या युनिट मध्ये काढायचं जरा बघा. काय दिलंच नाहीये की. हे सेंटीमीटर मध्ये. ओके, हे सेंटीमीटर मध्ये.
बरोबर आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला काही युनिटच नसते ना. मग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला जर युनिट नसेल तर युनिटलेस व्हॅल्यू आहे, मग काय युनिटचा विचार करायची गरजच नाही. फक्त व्हॅल्यू मोर दॅन 1 येणार आहे, दॅट वी आर शुअर. येणारच आहे, 1 प्लस समथिंग होणार आहे, सो मोर दॅन 1. सो 6000 अँगस्ट्रॉम युनिट. अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10. सगळे एसआय मध्ये सबस्टिट्यूट करा. डिवाइडेड बाय टी. थिकनेस किती दिली आहे? थिकनेस इज 3.6 इंटू 10⁻³ 3.6 इंटू 10⁻³ सेंटीमीटर. ठीक आहे, 3.6 इंटू 10⁻³ सेंटीमीटर. सेंटी म्हणजे 10⁻². -3 -2 -5. -5 -10 कॅन्सल, वरती येणार -5. हे -5 आणि हे +3, 6000 चे +3, -5 +3 विल बिकम 10⁻². ते -2 आणि हे +10, -2 आणि नुसतंच 10 म्हणजे 10⁻1, -2 आणि नुसतं 10, 10⁻² इंटू 10 दॅट विल बिकम 10⁻1. इथपर्यंत पोहोचलो. सो इथं आन्सर काय लागलंय? 1 प्लस दिस 3 दिस 6. काय काय शिल्लक राहते? 3 राहते, 6 राहते आणि 10⁻1 राहते. 3 इंटू 6 इंटू 10⁻1 अपॉन 3.6 पण आहे, अपॉन 3.6 पण आहे. ठीक आहे, काय ते बघा. 1 प्लस what we can do is 6 upon 3.6. 6 upon 3.6 is 6 के 6, 6 6 36. ओके, 6 into 6 is 36. So 3.6 आहे, त्यामुळे 0.6 आलं ते. It became 0.6. So 3 upon 0.6. 3 upon 0.6 is 1 upon 0.2. 3 1 3, 3 2 6. इंटू 10⁻1. 10⁻1 खाली आला की 10⁻+1 झाला, 10⁻+1 झाला. सो काय आलं ते? 0.2 इंटू 10 किती आलं? 2 आलं. So what will be the answer? 1 plus 1/2 आलं. That is equal to 3/2. 3/2 means 1.5 should be the answer. The answer should be 1.5. Check if it is clear or not. Which option you will select here? Write down along with me and reply in the chat box clear and written. कुठला ऑप्शन सिलेक्ट करणार आहात? ऑप्शन नंबर ए. आले का लक्षात? काय फॉर्म्युला लक्षात ठेवणार? पॅटर्न शिफ्ट इज इक्वल टू d/d इंटू ब्रॅकेट μ - 1t. दॅट्स इट. d/d इंटू ब्रॅकेट μ - 1t. d/d इंटू ब्रॅकेट μ - 1t. शिफ्ट कितीची मिळाली आहे? 30 फ्रिंजेसची शिफ्ट मिळाली आहे. 30 टाइम्स फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला आहेच, तो कसा काढायचा शिकवलेला आहे. पार्ट डिफरन्सच्या फॉर्म्युल्यापासून लॅम्बडा मिळवायचा, लॅम्बडावरनं कॅपिटल एक्स मिळवायचा. पार्ट डिफरन्सचा लॅम्बडा झाला की स्मॉल एक्सचा कॅपिटल एक्स. आणि हे मात्र लक्षात ठेवायचं. दिस यू हॅव टू रिमेंबर. Okay, part difference equal to xd upon capital D, where x is the position on the screen. Where x is the position on the screen. Reply in the chat box clear and written CW. ओके, जमलंय? जायचं पुढं. चेक करा पुढं कुठं डाऊट आहे आता. 38 झाला ना? 39 डायरेक्ट 40 आहे काय? ओके, फाईन. चेक करा क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40. हाँ, in Young's double slit experiment the source is white light. Okay, now there are more than one wavelength present in the light. It is a white light. One of the hole is covered by the red filter. Okay, red filter. आता इथे विचार करायला पाहिजे की रेड फिल्टर म्हणजे रेडला तो पास करणार आहे की रेडला फक्त असा विचार केला पाहिजे. रेडला अलाव करणार आहे की रेडला रेस्ट्रिक्ट करणार आहे, तो एक विचार असला पाहिजे फिल्टर मध्ये. रेड फिल्टरचा अर्थ विचार केला पाहिजे. बघूयात. वन ऑफ द होल इज कवर्ड विथ द, म्हणजे वन ऑफ द स्लिट इज कवर्ड विथ द रेड फिल्टर अँड अनदर बाय द ब्लू फिल्टर. ओके, इन दिस केस देर शुड बी नो इंटरफरन्स फ्रिंज. इंटरफरन्स पॅटर्न मिळणार नाही. देर शुड बी अन इंटरफरन्स पॅटर्न ऑफ रेड मिक्सिंग विथ 1 फॉर ब्लू. मिक्सिंग विथ 1 फॉर ब्लू. आता इथं स्टेटमेंट जरा समजून घ्यायला पाहिजे. सेकंड स्टेटमेंट काय म्हणायचं? देअर शुड बी अन इंटरफरन्स पॅटर्न फॉर द रेड मिक्सिंग विथ 1 फॉर ब्लू. याचा अर्थ मिक्सिंग विथ द पॅटर्न ऑफ द ब्लू. म्हणजे रेडचा एक इंटरफरन्स पॅटर्न असेल, दॅट विल बी मिक्सिंग विथ द पॅटर्न ऑफ द ब्लू. 1 फॉर ब्लू मीन्स पॅटर्न फॉर द ब्लू. द वर्ड 1 can be replaced by pattern of the blue.
म्हणजे एक रेडचा पॅटर्न मिळणार तुम्हाला आणि तो मिक्स होणार कशाबरोबर, ब्ल्यू बरोबर मिक्स होणार. दिस इज द सेकंड ऑप्शन. थर्ड इज देअर शुड बी अल्टरनेट इंटरफरन्स पॅटर्न्स ऑफ रेड अँड ब्ल्यू. हे तर काहीतरी ऍब्सर्डच दिलंय, म्हणजे एक ब्ल्यू मिळणार, एक रेड, एक ब्ल्यू, एक रेड, एक ब्ल्यू, एक रेड, असं नाही मिळणार. बघूया ते कसं असते. जेव्हा लाईटची एकच वेव्हलेंथ असते, बघा थॉट काय बघूया, समजून घेऊया. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड. Let us try to understand. When same wavelength is present here and same wavelength is present here, what you get? Presence of the light, absence of the light. Presence of the light, absence of the light. इथं पण ब्ल्यू आहे, इथं पण ब्ल्यू आहे. ब्ल्यूचा प्रेझेन्स, अब्सेन्स. ब्ल्यूचा अब्सेन्स म्हणजे डार्क. ब्ल्यू ब्लॅक, ब्ल्यू ब्लॅक, अब्सेन्स म्हणजे ब्लॅक. इथं ब्ल्यू मिळेल, ब्लॅक मिळेल, ब्ल्यू मिळेल, ब्लॅक मिळेल. समजा रेड रेड, दोन्ही वेवलेंथ रेड रेड आहेत, तर काय मिळेल? रेड ब्लॅक, रेड ब्लॅक, प्रेझेन्स ऑफ रेड, अब्सेन्स ऑफ रेड, प्रेझेन्स ऑफ रेड, अब्सेन्स ऑफ रेड, असं ते लॉजिक आहे. ओके. पण इथं जर रेड फिल्टर वापरला तर त्याचा अर्थ मी काय घ्यायला लागलोय? ओनली रेड इज अलाउड अँड नाव हिअर ओनली ब्ल्यू इज अलाउड. नाव these waves have different wavelengths. Different wavelengths याचा अर्थ the sources are non-coherent sources. And when the sources are non-coherent, different wavelength means different frequency. येणार की नाही? स्पीड तर सेम असणार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे ना, आणि एअर मीडियम आहे, स्पीड तर सेम असणार, स्पीड सेम आहे. वेवलेंथ डिफरंट असतील तर फ्रिक्वेन्सी डिफरंट. अरे डिफरंट फ्रिक्वेन्सी तर नॉन कोहरंट सोर्सेस. नॉन कोहरंट सोर्सेस म्हणजे काय? यू विल नॉट गेट इंटरफरन्स पॅटर्न, you will not get steady interference pattern. So I will go with option number A. Check what is their answer. जरा तुम्ही चेक करा त्यांचा आन्सर काय आहे. बोला. There should be no interference pattern. What is the meaning I have extracted? The meaning that I have extracted is red filter means it allows red. Blue filter means that allows blue. These are non-coherent sources. So I have a solid backup behind my logic. What is my backup? My backup is I know if the sources are coherent, I get a steady interference pattern. And if the sources are non-coherent, with this logic, I am saying that the sources are non-coherent because their wavelengths are different, their frequencies are different. One is red, another is blue. Non-coherent sources. कारण coherent ची कंडिशनच आहे पहिली, फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. कारण बेसिकली कोहरंट म्हणजे काय? कॉन्स्टंट फेज डिफरन्स ऍट एनी गिवन पॉइंट इन द स्पेस. पहिली वेव्ह आणि दुसरी वेव्ह यांच्यामधला फेज डिफरन्स त्या ठिकाणी कॉन्स्टंट राहिला पाहिजे. आणि त्याची कंडिशन अशी निघते की दी सोर्सेस मस्ट हॅव इक्वल फ्रिक्वेन्सीज. इक्वल फ्रिक्वेन्सीज नाहीच आहेत. सो त्यांचं आपलं मॅच झालंय का? एम आय राईट? ऑप्शन नंबर ए, इज दॅट करेक्ट? जस्ट रिप्लाय मी करेक्ट ऑर नॉट करेक्ट. सी अँड एन किंवा वाय अँड एन, येस नो, काही रिप्लाय करा. बरोबर आलंय आपलं लॉजिक. व्हेरी गुड. येस. नेक्स्ट डिफ्रॅक्शन कडे जाऊयात. इंटरफरन्स पार्ट कम्प्लीट झाला. 41, 42, 43 बोला. 41, 42, 43. 41 and 42. Let's do it. 41. 41 बघा सगळेजण. पहिल्यांदा 41 बघा, मग 42 पण बघूया. Let me read the question. You can follow the cursor. The parallel beam of light of wavelength equal to 341.59. All right. What is that? 3141.59 angstrom unit. All right. Is incident on the small aperture. It's okay. This is the aperture, let's say. A parallel beam of light. All right. After passing through the aperture, the beam is no longer parallel. बरोबर. Diffraction होणार ना. Light bend होणार near the edge of the obstacle. But diverges at 1 degree to the incident direction. Yes. काय करूया? This is the incident direction म्हणूया. आणि ते डायव्हर्ट झालं. शॅडो असली पाहिजे ना या रिजन मध्ये. या रिजन मध्ये शॅडो पाहिजे, पण शॅडोच्या रिजन मध्ये काय झाली? लाईट एंटर झाली. इन दिस रिजन देयर शुड बी शॅडो आणि हिअर देयर शुड बी इल्युमिनेशन. इथे लाईट पाहिजे होती कारण इथं स्लिट आहे, पण लाईट बेंड होतीये. काय दिले? डायव्हर्जन. 1 डिग्रीचं डायव्हर्जन दिलेलं आहे विथ द ओरिजिनल डायरेक्शन. जायला अशी पाहिजे होती, पण अशी पण गेलेली आहे. फाईन, ठीक आहे. What next? After passing through the aperture, the beam is no longer parallel, but diverges at, you can follow the cursor, 1 degree to the incident direction. What is the diameter of the aperture? Okay. Diameter of the aperture. त्याला small a म्हणूया आपण.
स्लिट विड्थ किंवा डायमीटर ऑफ द अपर्चर किंवा अपर्चर ए. काय नाही, अँगल ऑफ डायव्हर्जन्स, वेव्हलेंथ आणि ए याचा एक फॉर्म्युला पाहिजे, याचा एक फॉर्म्युला पाहिजे. ओके, द फॉर्म्युला दॅट I think I remember is something like this. It is simply lambda upon a. This angle of divergence. आता हा लक्षात ठेवायचा, हा काही डिराइव्ह वगैरे करायचा नाही. ओके, angle of divergence. Okay, when there is a slit, the formula that I remember is lambda upon a. Now you people tell me, those who have seen the solution, am I right? Theta is equal to lambda upon a. Am I right? मला एक फॉर्म्युला आठवतोय, अशा टाइपचा एक क्वेश्चन आधी सॉल्व्ह केलेला असल्यामुळे. The same thing will happen with you. This angle of divergence. This angle of divergence, I hope you can see the cursor. This angle of divergence is simply lambda upon a. हा फॉर्म्युला मला माहित आहे. चेक करा सोल्युशन माझं करेक्ट आहे का, कारण मी आता लॅम्बडा अपॉन ए कॅल्क्युलेट करणार आणि तुम्हाला आन्सर काढून दाखवणार. क्वेश्चन नंबर 41, पेज नंबर 299 आहे काय. ओके, चेक करूया सोल्युशन. क्वेश्चन नंबर 41 चं सोल्युशन बघा, कारण लॅम्बडा अपॉन ए हा फॉर्म्युला मला आठवतोय. That I have remembered it. You are going to remember it also. 41 इलेक्ट्रोस्टॅटिक्स ला गेलं ते. एक्सरसाइज 2 41 कुठं आहे. द फॉर्म्युला इज लॅम्बडा अपॉन ए, बरोबर आहे. साइन थिटाला अप्रॉक्सिमेटली थिटा म्हणतोय आपण, साइन थिटाला अप्रॉक्सिमेटली थिटा म्हणतोय आपण. सो थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए, दॅट्स इट. त्यांचा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घेऊया आपण. त्यांचा फॉर्म्युला काय, साइन थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए, दॅट्स इट. अँड नाउ दॅट साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा, साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा, 1 डिग्रीचा अँगल आहे तो. ओके, फॉर स्मॉल अँगल साइन थिटा इक्वल टू थिटा इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन ए. ऑफकोर्स आता हा थिटा तुम्हाला रेडियन मध्ये पण कन्वर्ट करावा लागेल, वी विल डू दॅट. सो स्मॉल ए इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन थिटा. लॅम्बडा इज गिवन टू अस ऑलरेडी. व्हॉट इज दॅट, इट इज 3141.59, 3141.59. ओके, एंगस्ट्रॉम युनिट. सो 10⁻⁻10 डिवाइडेड बाय थीटा. थीटा इज 1 डिग्री, रेडियन मध्ये करायचं आहे. सो मल्टिप्लाय बाय पाय बाय 180, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. 180 वरती जाईल, मल्टिप्लिकेशन ती करता येईल, नॉट अ बिग डील. 1 अपॉन पाय इज 0.3182, 1 upon pi is 0.3182. Now what approximation I am going to do is this, 1 upon pi, or rather 314, and pi is 3.14. That would be better. Instead of writing 1 by pi, let me write the value of pi. It is 3.14154. So this is actually the value of pi itself. Okay, and this 180 goes into the numerator, into this 10⁻⁻10 as it is. Final answer is to be found out in micrometer. You can see the answer is to be found out in micrometer. Okay, that can be observed from the options as well. Now here this is the point. So 1 and 2 and 3 digits should be shifted. So it means this upon this is going to be 1000 into this 180 into this 10⁻⁻10. So 1, 2, 3 plus 3 minus 10 will become -7. -6 पाहिजे आहे ना, मग पॉइंट मुव्हिंग लेफ्ट करा, +1. इथं पॉइंट आहे आता, पॉइंट मुव्हिंग लेफ्ट करा, +1. +1 -7 is -6. These many meter. Now you can replace this -6 as micro, meter as meter. So final answer is going to be 18 micrometer. Reply me in the chat box. Is this question clear to all of you or not? 1 degree ला 1 into pi by 180 करून रेडियन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. That you have to do. Just reply me small c small n. Clear and written. Write it down. एकदा हाताखाली सगळे कॅल्क्युलेशन जाऊ देत. You have to do all the calculations along with me. नुसतं बसायचं नाही आहे. Good. सो असं लक्षात येते की तुम्हाला थोडेसे ट्रिकी आणि लेंदी क्वेश्चन्स आलेले आहेत. अदरवाइज बेसिक आणि थोडे मिसलेनियस क्वेश्चन्स तर तुम्हाला येत आहेतच, जे अगदीच ट्रिकी आहेत, ज्याचा फॉर्म्युलाच माहित नाहीये, असेच क्वेश्चन आणतात. ठीक आहे, ते समजतील तुम्हाला, त्यासाठी इसं डाऊट सेशन आहे. त्याचा चांगला तुम्ही यूज करून घेताय, चांगली गोष्ट आहे. नेक्स्ट 41 च्या पुढे कुठला आहे बघा, 42 होता ना तुमचा.
ओके 42 काय बघा हे in a single slit diffraction of light in a single slit diffraction of light of wavelength by slit A of width equal to E. Okay, I read something wrong, I think. In a single slit diffraction of the light of wavelength by a slit of width equal to E, the size of the central maxima on the screen at a distance of small b is. Okay, fine. What we are asked? Width of central maxima. So question number 42. There is some wavelength lambda. There is some wavelength lambda. And some light is coming here. Some light is coming here. Okay. And we have one screen here. We have one screen here. Okay. Now, this slit width we generally write as small a. And this we write as what? This we write as capital D. Distance between the slit and the screen. Distance between the slit and the screen. And now what we are asked? Distance of central maxima. See, here we are not given a diffraction pattern. इथं कुठलाही diffraction pattern नाही दिला. Diffraction pattern पाहिजे असेल, bright dark बघायचं असेल तर इथे लेन्स टाकावी लागते. लेन्सचा यूज तेवढाच आहे पॅटर्न दाखवायसाठी. पण लेन्स असली काय आणि नसली काय, वेदर द लेन्स इज प्रेझेंट ऑर अब्सेंट, डिफ्रॅक्शन तर होणारच आहे. जी काय लाईट यायला लागली आहे, इल्युमिनेशन एवढ्याच रिजन मध्ये पाहिजे होतं, इल्युमिनेशन एवढ्याच रिजन मध्ये पाहिजे होतं, पण लाईट शॅडो मध्ये जाणारच आहे, लाईट शॅडो मध्ये जाणारच आहे. ओके, सो तुम्हाला जे विचारले ते काय आहे, हा जो काय शॅडो मध्ये लाईट जाणार त्याच्यामुळे एवढा इल्युमिनेशनचा पार्ट तयार होणार. ओके, सो याची विड्थ तुम्हाला विचारली, तुम्हाला आम्ही डिफ्रॅक्शन पॅटर्नची विड्थ विचारलेली नाहीये, आम्ही फक्त या डिफ्रॅक्शन मुळे कुठल्या पॉइंट पासून कुठल्या पॉइंट पर्यंत लाईट प्रेझेंट असेल ते विचारलेलं आहे. कळालं का? पहिल्यांदा हे समजून घ्या. क्वेश्चन अवघड नाहीये, क्वेश्चनचा आन्सर येईलच की तुम्हाला, ते काय अवघड नाहीये. बोला, इज द क्वेश्चन क्लिअर टू ऑल ऑफ यू? माझ्या माहितीनुसार हा क्वेश्चन काय आहे, हा क्वेश्चन डिफ्रॅक्शन पॅटर्न वाला क्वेश्चन नाहीये, नुसता डिफ्रॅक्शन वाला क्वेश्चन आहे हा. ते डायव्हर्जन्स वगैरे मगाशी वगैरे काढलं ना आपण, तो वाला क्वेश्चन आहे हा, पॅटर्न वाला क्वेश्चन नाही दिसत हा मला. सो व्हॉट इज दॅट डब्ल्यू? इट विल बी, बघा हे स्मॉल ए तर असणारच आहे, दॅट डब्ल्यू इज इक्वल टू, हे स्मॉल ए तर असणारच आहे, ठीक आहे, प्लस आता हे डायव्हर्जन्स हे किती असते, हे डिस्टन्स किती असते, बोला याचा फॉर्म्युला काय, याचा फॉर्म्युला काय? त्यासाठी काय करायचं तेवढा मात्र प्रश्न आहे, आणि त्याला आता जर आपल्याला विचार करावा लागेल, तर त्याचा विचार कसा करूयात, त्याचा विचार कसा करूयात? हा अँगल काढता येईल का, असा विचार करूयात. हा अँगल काढता येईल का, त्याचा विचार करूयात, आणि या अँगलचं रिलेशन बरोबर आपण या लेंथ बरोबर लावूयात, उत्तर मिळतंय. हा थीटा काय शिकवलं होतं आत्ताच, साइन थीटा इक्वल टू थीटा इज इक्वल टू काय शिकवला होता, लॅमडा अपॉन ए शिकवला होता. ओके, 10 मिनिटं आहेत, मे बी रिजॉईन करायला लागलं तर रिजॉईन करायचं, पण क्वेश्चन सगळे डाऊट क्लिअर करून जायचे. थीटा इक्वल टू लॅमडा अपॉन ए टाका इथे, लॅमडा अपॉन ए बरोबर, थीटा मिळाला. अरे पण हाच थीटा इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट पण लिहिता येतोच की, अपोजिट अपॉन ऍडजेसंट लिहिता येतोच की. आता याला काहीतरी एक सिम्बॉल वापरा, याला काही सिम्बॉल वापरूयात, एक्स वापरूयात फॉर टाइम बिंग. ओके, मग त्यांचे सिम्बॉल एबीसीडी जे काय आहेत, एबीसीडी ई असे सिम्बॉल वापरले, ते सिम्बॉल आपण नंतर वापरू, पहिला आपले बेसिक सिम्बॉल जे असतात रेग्युलर ते वापरू. सो हे जे काय एक्स आहे ते एक्स अपॉन कॅपिटल डी, साइन थिटा इक्वल टू थिटा ना, मग या ट्रायंगल मध्ये या ना, थिटा इक्वल टू आता शिकवला होता लॅमडा अपॉन ए, तो लॅमडा अपॉन ए पहिल्यांदा लिहिला, परत याच थिटाला आता रिप्लेस करायला लागलोय आपण, एक्स अपॉन कॅपिटल डी अपोजिट अपॉन ऍडजेसंट, एक्स अपॉन कॅपिटल डी इज इक्वल टू लॅमडा अपॉन स्मॉल ए. आता तो स्मॉल एक्स मिळेल तुम्हाला, स्मॉल एक्स मिळेल तुम्हाला, स्मॉल एक्स काय मिळाला, लॅमडा इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल ए मिळाला. म्हणजे काय झालं बाळा, इथं एक्स आहे, इथं ए आहे, आणि इथं परत एक्स आहे. सो ओव्हरऑल विड्थ किती झाली, ए प्लस 2x झाली, ए प्लस 2x ओव्हरऑल विड्थ, एक्स प्लस ए प्लस एक्स म्हणजे ए प्लस 2x, याला इक्वेशन 1 म्हणून टाका. आता काय एक्स ला रिप्लेस करायचं आहे, एक्स ला कसं रिप्लेस करणार आहे, लॅमडा डी अपॉन ए, एक्स ला कसं रिप्लेस करणार, लॅमडा डी अपॉन ए. सो काय आला डब्ल्यू, डब्ल्यू काय आला, ए प्लस 2 टाइम्स लॅमडा डी अपॉन ए, लॅमडा डी अपॉन ए. आता त्यांचे सिम्बॉल्स, त्यांनी काय म्हटले, इन अ सिंगल स्लिट डिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑफ वेवलेंथ लॅमडा बाय अ स्लिट ऑफ विड्थ ई, स्लिट विड्थ काय दिली आहे, स्मॉल ई, म्हणजे ए ची रिप्लेसमेंट, स्लिट विड्थ ची रिप्लेसमेंट काय, स्मॉल ई. ठीक आहे,
द साइज ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा ऑन द स्क्रीन ऍट अ डिस्टन्स बी. स्क्रीनचं डिस्टन्स काय बी, म्हणजे कॅपिटल डी ची रिप्लेसमेंट काय, कॅपिटल डी ची रिप्लेसमेंट काय स्मॉल बी. करा जरा रिप्लेसमेंट आणि सांगा आन्सर. स्मॉल ए ची रिप्लेसमेंट स्मॉल ई प्लस 2 ॲज इट इज, लॅम्बडा ॲज इट इज. कॅपिटल डी ची रिप्लेसमेंट स्मॉल बी बॉम्बे डिवाइड बाय स्मॉल ए ची रिप्लेसमेंट ई. सो ई प्लस 2 लॅम्बडा बी बाय ई, ई प्लस 2 लॅम्बडा बी बाय ई. त्यांचं माझं चेक करा. आय थिंक ऑप्शन सी इज द करेक्ट वन. चेक करा जमतंय का. चांगले डाऊट्स आहेत तुमचे, इंटरेस्टिंग डाऊट्स आहेत. कन्फ्युज व्हायचं नाही. पॅटर्न दिलाय की नुसतं डिफ्रॅक्शन दिले, चेक करा ना. शिकवलंय ते पण, शिकवलेलं होतं, फक्त ते आठवत नाही किंवा सुचत नाही. त्यासाठी ते डाऊट सेशन व्हायला पाहिजे. सो यूज करून घ्या अशा डाऊट साठी तुमचा. कळालं, क्लिअर अँड रिटर्न. जायचं पुढे मी. बोला. क्लिअर अँड रिटर्न, गुड. सो हा झाला 42. पुढे बघा 43, 44, 45. बोला. नाही 46 अप टू 46, अप टू 46. नेक्स्ट 47, 48, 49. 47, 49. ओके. मे बी परत जॉईन करायला लागलं तर करायचं. ओके. पण डाऊट एक्सरसाइज 1 संपवून जायचं आहे. एक मीटिंग एक एक्सरसाइज, ऑलमोस्ट एक एक्सरसाइज व्हायलाच पाहिजे. झालं तर पुढच्या चॅप्टरचं पण काहीतरी होऊ दे. ओके. परत तुम्हाला मध्ये एक दिवस कंप्लीट मिळतोय, कंप्लीट गॅप आहे, एकाड एक दिवसच लेक्चर आहे. ओके, कंटाळा करायचा नाही. 47 बघा. इन द फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट कॅपिटल एल, फ्रॅनहॉफर आपलं नेहमीचं, ओके, म्हणजे पॅरलल लाईट येणार आहे. फ्रेस्नेल म्हणजे सोर्स जवळ आहे, फ्रॅनहॉफर म्हणजे सोर्स फार लांब आहे डिफ्रॅक्शन ॲपॅरेटस पासून. बेसिकली आपलं नेहमीचं फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट. एल इज द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द ऑब्स्टॅकल. L is the distance between the screen and the obstacle. Okay. Now there is not a slit, there is an obstacle. So question वेगळा आहे. This question is something different. Fine. So let me draw. Let's say this is the obstacle. Okay. तर पॅरलल लाईट येणार आहे, पॅरलल लाईट येणार आहे. बघूया काय होते. स्क्रीन आहे, ओके, इथं आणि इथं. इथं पाहिजे शॅडो. बिटवीन दिस 2 पॉइंट देर शुड बी शॅडो, कारण ऑब्स्टॅकल दिले ना, स्लिट नाही दिली. आणि इकडे इल्युमिनेशन पाहिजे, आणि इकडे पण इल्युमिनेशन पाहिजे. बरं, पुढं. इन द फ्रॅनहॉफर डिफ्रॅक्शन एक्सपेरिमेंट एल इज द डिस्टन्स बिटवीन द स्क्रीन अँड द ऑब्स्टॅकल. स्मॉल बी इज द साइज ऑफ द ऑब्स्टॅकल. स्मॉल बी, बी फॉर बॉम्बे, इज द साइज ऑफ द ऑब्स्टॅकल. लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. लॅम्बडा इज द वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. लॅम्बडा काय आहे, वेवलेंथ ऑफ द इन्सिडेंट लाईट. ओके. The general condition for the applicability of the Fraunhofer diffraction is, okay, condition of applicability of diffraction म्हणजे डिफ्रॅक्शन केव्हा होईल, डिफ्रॅक्शन केव्हा होईल असा तो सिंपल थॉट आहे. म्हणजे काय, तिथं तुम्हाला ते ऍब्सोल्युटली माहित असलं पाहिजे की साइज ऑफ द ऑब्स्टॅकल शुड बी कंपॅरेबल टू वेवलेंथ. चा अर्थ काय, साइज ऑफ द ऑब्स्टॅकल शुड बी कंपॅरेबल टू वेवलेंथ, याचा अर्थ नक्की काय, आणि त्याचं रिलेशन या एल बरोबर काय आहे, डिस्टन्स बिटवीन द ऑब्स्टॅकल अँड द एल, याचं रिलेशन काय आहे. आता ऑप्शन्स मध्ये जरा बघा. बी स्क्वेअर बाय एल लॅम्बडा, बी स्क्वेअर बाय एल लॅम्बडा, बी स्क्वेअर बाय एल लॅम्बडा असंच आहे. ओके. सो आपण काय करायचं, याला थोडंसं मॉडिफाय करायचं. याला काय करायचं, थोडंसं मॉडिफाय करायचं. या बी स्क्वेअर अपॉन एल लॅम्बडाला थोडंसं मॉडिफाय करायचं. ते इक्वल टू काय वगैरे आता काय लिहायचं नाही. पहिल्यांदा बी स्क्वेअर अपॉन एल लॅम्बडाला मॉडिफाय करा. ते असं लिहायचं, बी अपॉन एल इंटू बी अपॉन लॅम्बडा असं लिहायचं. त्यातल्या बी अपॉन एल ला
परत लिहूयात, बी अपॉन एल ला परत लिहूयात, आणि हा जो काय बी अपॉन लॅमडा आहे तो परत इथं डिनॉमिनेटर मध्ये पाठवणार आहे मी. जरा बघा, बी अपॉन एल ऍज इट इज, आणि हा बी बाय लॅमडा जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये मला पाठवायचा आहे. तो खाली गेल्यावर काय होईल, तो लॅमडा अपॉन बी व्हायला पाहिजे. तो काय व्हायला पाहिजे, लॅमडा अपॉन बी व्हायला पाहिजे. ओके, सो आता याच्या पुढं किंवा आणखीन एक असं करता येईल, हे करायला नको, मला बी बाय लॅमडा पाहिजे आहे, मला बी बाय लॅमडा पाहिजे, मग मी बी बाय लॅमडाला ऍज इट इज ठेवतो. बघा मीही विचार करतोय आणि मग तुम्हाला सांगेन की साईज ऑफ द ऑब्स्टॅकल शुड बी कम्पॅरेबल विथ द वेव्हलेंथचा अर्थ कसा काढायचा. पहिल्यांदा त्या बी स्क्वेअर अपॉन लॅमडाची व्हॅल्यू काढायला लागलोय मी. ते कसं यायला लागले, बी बाय लॅमडा ऍज इट इज ठेवा, डिवायडेड बाय, आता हा जो काय बी अपॉन एल आहे तो खाली गेला की काय व्हायला पाहिजे, एल अपॉन बी व्हायला पाहिजे. तो काय व्हायला पाहिजे, एल अपॉन बी व्हायला पाहिजे. सो दिस इज अवर बी स्क्वेअर अपॉन एल इंटू लॅमडा. दिस इज अवर बी स्क्वेअर अपॉन एल इंटू लॅमडा. ओके, आता तो जो काय बी अपॉन लॅमडा आहे, बी कुठला आहे, बी म्हणजे काय, दिस. ओके, मगाशी तो काय होता, ए होता. बघा मगाशी तो काय होता, ए होता. इथं साइन थिटाचा फॉर्म्युला काय, लॅमडा अपॉन ए. साइन थिटाचा फॉर्म्युला काय, लॅमडा अपॉन ए. हे जे काय आपल्याला मिळते, ओके, हे काय आहे, हे तुम्हाला डायव्हर्जन्सचं डिस्टन्स कळते. इथं अँगल ऑफ डायव्हर्जन्स आहे, त्याच्यामुळे किती डिस्टन्स पुढे तुमची लाईट एंटर झाली त्याचा अर्थ कळतोय. साईज ऑफ द ऑब्स्टॅकल म्हणा किंवा साईज ऑफ द स्लिट म्हणा, कंपॅरिझन लॅमडा अपॉन ए किंवा ए अपॉन लॅमडा बरोबर करता यायला पाहिजे. सो इथं आता माझा थॉट काय आहे, इथं माझा थॉट असा आहे की हा जो काय बी अपॉन लॅमडा आहे तो काय दिसतोय मला, तो बी अपॉन लॅमडा मला त्याची व्हॅल्यू मला इथला ए म्हणजे तिकडचा बी, साईज ऑफ द ऑब्स्टॅकल बी दिलाय, आणि इथं काय साईज ऑफ द स्लिट म्हणजे ए दिलाय. सो हा मला साधारण लॅमडा अपॉन ए म्हणजे थिटा दिसतोय, म्हणजे लॅमडा अपॉन बी ला पण अप्रॉक्सिमेटली थिटा म्हणता येईल, लॅमडा अपॉन बी ला पण अप्रॉक्सिमेटली थिटा म्हणता येईल. फक्त त्या केसमध्ये कसं होणार आहे, लाईट इकडं आत एंटर होणार आहे, लाईट इकडं अशी आत एंटर होणार आहे. ओके, आणि त्याची कंडिशन आपण काढायला लागलोय. हे जे काय बेंडिंग आहे, हे बेंडिंग फार फार तर कुठेपर्यंत घ्यायचं आपण, हे बेंडिंग फार फार तर इथंपर्यंत घ्यायचं, असा माझा एक थॉट आहे. हे जे काय बेंडिंग आहे हे बेंडिंग आपण इथंपर्यंत घ्यायचं, आणि तो थिटा जो काय आहे तो थिटा आपण इथे अज्युम करायचा. जो काय थिटा आहे तो आपण इथे अज्युम करायचा, आणि या थिटाला परत काय लिहिता यायला पाहिजे तुम्हाला, हाच बी, हा थिटा जो काय आहे तो तुम्हाला हाच बी डिवायडेड बाय एल असा लिहिता आला पाहिजे, हाच बी डिवाइडेड बाय एल असा लिहिता आला पाहिजे. ओके, सो आता मी करायला लागलोय कंपॅरिझन कशाची, तर मी करायला लागलोय त्या अँगल ऑफ डायव्हर्जन्सची कंपॅरिझन करायला लागलोय. मग तो अँगल ऑफ डायव्हर्जन्स जो आहे तो या व्हॅल्यूपेक्षा कमी पाहिजे, या व्हॅल्यूपेक्षा कमी पाहिजे, असा माझा एक थॉट आहे, असा माझा एक सिंपल थॉट आहे. त्याच्यानुसार लॉजिक काय येते बघूया.